सर्वसमावेशक आणि सर्वांगीण विकासामध्ये पनवेल महापालिका अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले। पनवेल महापालिकेच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्ताने बुधवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पनवेल महापालिका विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडली जात आहे। विमानतळ सुरू झाल्यावर पनवेलचे नाव देश पातळीवर येणार असल्याचे सांगून अनेक आव्हानांना तोंड देत नागरिकांचे हित जपत आपण पुढे जायचे आहे। दशकपूर्ती वर्षारंभ करत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या सेवेशी जोडले जात असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हटले। यावेळी अग्निशमन विभागाच्या 2 अद्ययावत गाड्यांचे लोकार्पण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। येणाऱ्या 8 ऑक्टोबरला विमानतळ उडाणासाठी सज्ज होते, त्यामुळे आता ग्लोबल मॅप वरती पनवेल हे नाव येणार आहे। ग्लोबल मॅप वरती आपला पनवेलचा परिसर येणार आहे। त्यावेळेला पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला ही स्पर्धा जगाशी करायची आहे। आज कदाचित आपण महाराष्ट्रात करत असू, देशात आपला नंबर आता पुढे 6व्या वरती आला असेल, पण पुढच्या काळामध्ये जगातले लोक आपल्याकडे येतील, त्यावेळेला ते त्यांच्या गोष्टी सांगतील। आपली बाहेर गेलेली लोक जेव्हा परत येतील त्या तिथल्या काही गोष्टी आपल्याला सांगणार आहे आणि कळत नकळतपणानं आपली तुलना जगातल्या शहरांशी होणार आहे। तेव्हा या स्पर्धेसाठी जर तयार व्हायचं तर पूर्ण सज्जतेनं आपण या स्पर्धेला सामोरं जाऊया। अनेक आव्हानांना तोंड देत आपण आजवरची मजल गाठली, त्यामुळे मला खात्री आहे की याही पुढच्या कालावधीमध्ये आपण आपली ही गती कुठेही थांबणार नाही। यापेक्षाही वेगानं आपण येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला अशाच पद्धतीने सामोरं जाऊ आणि त्यात यशस्वी होऊ। आम्ही लोकप्रतिनिधी या नात्यानं, आम्ही राजकीय सामाजिक क्षेत्रातले, शैक्षणिक असेल अन्य सर्व क्षेत्रातले कार्यकर्ते नात्यानं आपापल्या परीनं जे प्रशासनाला यासाठी मदत करू शकू ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा निश्चितपणाने प्रयत्न असेल। इथं पत्रकार मंडळी सुद्धा उपस्थित आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं महापालिकेच्या चांगल्या उपक्रमांना त्यांनी आजवर प्रसिद्धी दिली। वेगवेगळ्या ठिकाणी जिथं कुठे दोष आहेत, उणीव आहेत, त्याच्यावरती बोट ठेवलेला आहे, पण या सगळ्यातून महापालिकेलाही अजून पुढे काय दुरुस्त केलं पाहिजे याची जाणीव होत राहते। मला असं वाटतं की हे सर्व लोकशाहीचे स्तंभ हे आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या स्तंभांवरती उभी असलेली लोकशाही ही या नागरिकाच्या हितासाठी आहे। ते नागरिकाचं हित जपत आपण पुढे जाऊया। दशकपूर्तीच्या या वर्ष प्रारंभाला आपण सगळेजण एकत्र झालोय। वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये अधिकाधिक लोकांच्या सेवेशी जोडले जाऊ इतकंच या निमित्तानं सांगतो आणि त्यासाठी सुरू केलेल्या सर्व अभियानांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो। या सोहळ्याला माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉक्टर अरुण कुमार भगत, प्रकाश बिनेदार, बबन मुकादम, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहकर, सारिका भगत, नीता माळी, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, मंगला माळवे, अभिषेक पराडकर, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी मंगेश गावडे, सहाय्यक संचालक नगर रचना केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी संग्राम वारे काटे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने, सुबोध ठाणेकर, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर उपस्थित होते। वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। कार्यक्रमाचा समारोप महाराष्ट्राच्या लोकधारेमधील विविध गाण्यांच्या माध्यमातून करण्यात आला।